राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा। आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रायोरिटी सेक्टर लँडिंगच्या नियमांमध्ये मोठे बदल जाहीर केले आहेत। नवीन नियम 1 एप्रिल 2025 पासून लागू होतील। विद्यमान तरतुदींचा व्यापक आढावा घेतल्यानंतर आणि संबंधित भागधारकांकडून मिळालेल्या अभिप्रायाचा विचार करून ही मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत। SBI रिसर्चच्या अहवालानुसार या बदलांमुळे MSME शेती, अक्षय ऊर्जा, परवडणारी घरे आणि कमकुवत वर्ग यांसारख्या क्षेत्रांना कर्जपुरवठा वाढेल आणि ते समावेशक आणि शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांशी सुसंगत आहेत। RBIने 24 मार्च 2025 रोजी प्राधान्य क्षेत्र कर्ज संबंधित सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत। नवीन मार्गदर्शक तत्त्वे 1 एप्रिल 2025 पासून लागू होतील आणि त्यात प्रमुख बदल समाविष्ट असतील। त्या संदर्भात न्यूज 18 चा हा विशेष रिपोर्ट। प्राधान्य क्षेत्रातील कर्ज कव्हरेज वाढवण्याच्या उद्देशाने गृह कर्जांसह अनेक कर्ज मर्यादेमध्ये वाढ, नूतनीकरणीय श्रेणी अंतर्गत कर्जांचे वर्गीकरण करण्यासाठी आधारांचा विस्तार, शहरी सहकारी बँकांसाठी एकूण PSL लक्ष्य, त्यांच्या समनियोजित नेट बँक क्रेडिटच्या 60% किंवा ऑफ बॅलन्स शीट एक्सपोजरच्या समतुल्य क्रेडिट जे जास्त असेल ते सुधारित करण्यात आले। कमकुवत घटक श्रेणीतील पात्र कर्जदारांच्या यादीचा विस्तार करणं तसेच UCBs कडून वैयक्तिक महिला लाभार्थ्यांना दिलेल्या कर्जावरील कमाल मर्यादा काढून टाकणं। सुधारित मार्गदर्शक तत्वांच्या विस्तारित व्याप्तीमुळे अर्थव्यवस्थेच्या प्राधान्य क्षेत्रांना बँक कर्जांचे अधिक चांगले लक्षित वितरण होण्याची शक्यता आहे। सुधारित मार्गदर्शक तत्वांमध्ये RBIने गृह कर्ज मर्यादा आणि कमाल घर खर्चात लक्षणीय वाढ केली आहे। पूर्वी 2 श्रेणी होत्या, परंतु आता RBIने प्राधान्य क्षेत्र कर्ज अंतर्गत गृह कर्जाची 3 श्रेणी निश्चित केली आहे। या निर्णयामुळे विविध उत्पन्न गटांमध्ये विशेषतः टियर IV/VI शहरांमध्ये कमी किमतीच्या परवडणाऱ्या घरांना प्रोत्साहन मिळेल। जिथे महामारीनंतर घराच्या मालकीची वाढती मागणी लक्षात घेता बँका आणि बिगर बँकिंग संस्था त्यांच्या पुढील मोठ्या संधी शोधू शकतात। जुन्या किंवा मोडकळीस आलेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी कर्जाची मर्यादा आता RBIने वाढवली आहे। या हालचालींमुळे बँका आणि इतर वित्तीय संस्थांना सुरक्षित आणि विशेष क्षेत्रात कर्ज वाटप करण्यासाठी नवीन संधी उपलब्ध होतील। या व्यतिरिक्त ते त्यांच्या घरांची आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी रोखता शोधत असलेल्या घरमालकांचा आर्थिक ताण देखील कमी करते। यामुळे कर्ज वितरणासाठी एक मोठी बाजारपेठ उघडण्याची क्षमता आहे। अक्षय ऊर्जा प्रकल्पांसाठी कर्ज मर्यादा 30 कोटींवरून 35 कोटी करण्यात आली आहे। वैयक्तिक घरांसाठी कर्ज मर्यादा पूर्वीप्रमाणेच 10 लाख राहील। या हालचालींमुळे भारताला 2030 पर्यंत 500 गिगावॅट नॉन फॉसिल इंधन आणि 2070 पर्यंत निव्वळ शून्य इंधनाचे लक्ष्य साध्य करण्यास मदत होईल। 1 जुलै 2015 रोजी RBIने प्रायोरिटी सेक्टर लँडिंग ची व्याप्ती वाढवली आणि सौर ऊर्जा जनरेटर, बायोमास आधारित जनरेटर, सूक्ष्म जल संयंत्रे आणि अपारंपरिक ऊर्जा आधारित सार्वजनिक सुविधा जसे की रस्त्यावरील दिवे, दुर्गम गावांचे विद्युतीकरण यांसारख्या कामांमध्ये सहभागी असलेल्या कर्जदारांना 15 कोटी रुपयांपर्यंत कर्ज देण्याची परवानगी दिली। नंतर 4 सप्टेंबर 2020 रोजी ही मर्यादा प्रति कर्जदार 30 कोटी करण्यात आली। 5 वर्षात ही मर्यादा दुप्पट करण्यात आली आहे। RBIने प्रायोरिटी सेक्टर लँडिंग मार्गदर्शक तत्वांमध्ये केलेल्या बदलांचा एक भाग म्हणून कारागीर आणि महिला लाभार्थ्यांसाठी कर्ज मर्यादा 1 लाखांवरून 2 लाख करण्यात आली आहे। याशिवाय ट्रान्सजेंडर आणि जॉइंट लायबिलिटी ग्रुप सदस्यांनाही PSL पात्रतेमध्ये समाविष्ट करण्यात आले। कृषी क्षेत्रालाही मोठा दिलासा देण्यात आलाय। गोदामातील पावत्यांवरील कर्ज मर्यादा 4 कोटीपर्यंत वाढवण्यात आली आहे, तर शेतकरी उत्पादक संघटनांसाठी कर्ज मर्यादा 5 कोटींवरून 10 कोटी करण्यात आली आहे। तसेच अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांना मोठा दिलासा देत त्यांच्या कामकाजातील आव्हाने लक्षात घेता लक्ष्य साध्य करणं व्यावहारिक बनण्यासाठी त्यांच्यासाठी PSL लक्ष्य 75% 60% कमी करण्यात आले। आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा।